सुप्रभात। नर्मदे हर, नर्मदा मैया की जय, सूर्य नारायण की जय। आज सकाळी गोमती संगमहून निघाली आहे आणि परत गावात जाऊन रोड पकडण्याऐवजी आज काठाकाठानेच जाण्याचं ठरवलं आहे। मैयाचा साथ आहेच, सद्गुरू आहेत, श्री रामराय सोबत आहेत, सो काही प्रॉब्लेमच नाही आहे। असं छान सकाळी वातावरण आहे। ही सबंध मैया अशी पुढे वाहते, असं आपल्याला पुढे जायचं आहे। आज दिंडोरी गाठता येईल निश्चितच, आणि सकाळीची वेळ असल्यामुळे एकदम शांतता आहे तीराला। मस्तपैकी प्रसन्न वातावरण आहे, फारच छान। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। परत अजून किनाऱ्यालाच आहे। मस्त मैया खळखळ खळखळ करत वाहते, अगदी इतकं सुंदर दृश्य आहे। गुरं चारायला माणूस घेऊन आलेला आहे। आत्तापर्यंतचा रस्ता जरा कठीण होता थोडासा, खाली वर सगळं दगड, बाजूने काटेरी झाडं, पण ओरखडाही उठलेला नाही आहे आणि खूप छान मस्त एकदम वातावरण अत्यंत सुंदर आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आत्ता हनुमान घाटला पोचले। मैया अगदी खळखळ खळखळ करीत वाहते। रेवा हे नाव अगदी सार्थ करते मैया, फारच सुंदर दृश्य आहे। हा हनुमान घाट आहे। बरीच लोक गुरंढोरं धुवायला, पाणी पाजायला आणलेली दिसत आहेत। आता इथं थोडा वेळ विश्रांती घेणार आहे आणि मग तिथून तसंच परत पुढे तटानेच पुढे सरकायचा विचार आहे। बघूया आता मैयाचं काय म्हणणं आहे याच्यावर। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। रामघाटला आता घाटावर येऊन बसली आहे। मैया नुसती खळ 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 करत वाहते। अतिशय स्वच्छ नितळ सुंदर पाणी। नर्मदाष्टक म्हटलं आता इथे बसून काठावर, फारच सुरेख वाटलं। तर छोटी छोटी मंदिरं आहेत वरती काठावर, तिथे जाऊन आता जल चढवणार आहे। फारच सुंदर, इथून हलावंसं वाटत नाही, इतकं सुंदर दिसतंय दृश्य। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आत्ता हनुमान घाटला पोचलेली आहे। हा आश्रम आहे। बाबाजींच्या आतमध्ये काहीतरी पूजा चालली आहे, त्यामुळे म्हटलं त्यांचं चालू दे, तोवर आपण छान जरा मैयाचं दर्शन घेऊ। लोकांनाही करू, घरी आत्ता फोन केला होता, त्यांनाही दर्शन झालं मैयाचं। खूप सुंदर दिसते मैया, सुंदर घाट आहे हा। नर्मदे हर। आजही कालच्यासारखाच रस्ता आहे असा संपूर्ण, पण पुढे जंगलाचा भाग आहे, त्यामुळे बहुतेक सावली वगैरे असेल असं वाटते।
आणि आता इथून तरी छान डोंगर दिसतात, हिरवेगार दिसतात छानपैकी. सो बहुतेक पुढे आज काही उन्हाचा त्रास होणार नाही असं वाटतंय. आता मी इथं विश्रांतीसाठी एका छोट्याशा झोपडीत थांबली आहे. कोणीच नव्हतं म्हणून मी जरा इथं थांबली आहे. विश्रांती झाली, पाणी प्यायले, आता निघायचं पुढे. बघूया किती चालायचं आहे आज. नर्मदे हर, नर्मदे हर. आता हा जो रस्ता दिसतोय आता चढून आली. इथं वरती सबंध असं जंगल आहे आणि हा रस्ता अजून पुढे आहे. किती घाट आहे माहिती नाही आहे. बघूया आता. बसत बसत थांबत चाललं आहे कारण ऊन भरपूर आहे. थंडीचे दिवस जरी असले तरी ऊनही अजून चांगलं जाणवतं आहे. त्याच्यामुळे जरा कुठे सावली दिसली की मी लगेच बसकण मारते. आणि कारण घाट असल्यामुळे पूर्ण चढाईचा घाट आहे हा. आज संपेल तो बहुतेक. उद्यापासून जे आहे ते बहुतेक उतार आहे सगळा. उद्यापासून काही प्रॉब्लेम नाही आहे. जमलं आज वेळेत पोचले तर कदाचित आजही करून टाकेन, माहिती नाही, अजून काही ठरवलेलं नाही आहे. बघूया मैया काय म्हणते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आत्ता सगळी पहाडी चढून वरती आली आहे. अजून किती चढायचं नाही माहिती, पण बहुतेक आता काही नसावी. आता बहुतेक उतार असेल पुढे. हा असा रस्ता जातो आहे. रस्ते मात्र फारच सुंदर आहेत. फार म्हणजे फारच छान आहेत रस्ते. अगदी मला घाटातनं छान प्रवास केल्याचा फील येतो आहे. म्हणजे घाटच आहे हा आणि मस्त. आत्ता इथं झाडी वगैरे आहे. फक्त घाटात अर्थातच काही नाही आहे. त्यामुळे ऊन मात्र खूप आहे, प्रचंड आहे ऊन. बाकी सर्व छान. चला चालायला लागूया. नर्मदे हर.